नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 11th चॅप्टर स्टॅटिस्टिक्स स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 11.1 ज्या अंतर्गत अरिथमेटिक मीन म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, अरिथमेटिक मीन ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी आपण यापूर्वी अभ्यासलेली ऍव्हरेज जी काही कन्सेप्ट आहे ती थोडीशी पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. इथे क्वेश्चन दिलेले आहे पहा. द नंबर्स ऑफ पेजेस ऑफ अ बुक निनाद रीड फॉर 5 consecutive days where 60, 50, 54, 46, 50. फाइंड द ऍव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. निनादनं सलग 5 दिवसामध्ये 5 consecutive डेज मध्ये एका पुस्तकाची जी पानं वाचलेली आहेत त्या पानांची संख्या म्हणजेच त्याचा स्कोअर दिलेला आहे आणि आपल्याला पर डे किती पेजेस वाचली म्हणजे त्याचे ऍव्हरेज विचारलेले आहे. आपण ऍव्हरेज फाइंड आउट करत असताना सुरुवातीला ह्या सगळ्या स्कोअरची सम फाइंड आउट करतो म्हणजेच ऍडिशन करतो म्हणजे सम ऑफ ऑल स्कोर्स. हे किती स्कोर्स आहेत म्हणजे किती वेळा म्हणजे किती दिवसामध्ये वाचलेले आहेत म्हणजे टोटल नंबर ऑफ स्कोर्स आपण घेतो. त्यासाठी हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजे 60 प्लस 50 प्लस 54 प्लस 46 प्लस 50 या सगळ्यांची सम करतो आणि हे 5 डेज मधला आहे म्हणून ह्याला डिवाइड बाय 5 करतो. म्हणजे ज्याची सम केली तर 6 प्लस 4 दॅट मीन्स 0 कॅरी ऑन 1 5 प्लस हा 1 प्लस 4 म्हणजे 5 पुन्हा 5 5 6 5 5 आर 25 आणि एक एक्स्ट्रा आहे म्हणजे 26 होईल. 260 सम होईल डिवाइडेड बाय 5. 5 1 जार 5 5 आर 25 कॅरी ऑन 1 5 2 जार म्हणजेच 52 हा यांचा भागाकार येईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो ऍव्हरेज ऑफ द नंबर ऑफ पेजेस रीड डेली इज 52 म्हणजे त्याने डेली 52 पेजेस रीड केली असं आपण म्हणू शकतो. पण हे जे ऍव्हरेज असतं हा जो डाटा आहे म्हणजे 60 50 54 46 50 हा जो रफ डाटा आहे किंवा हा जो डाटा आहे या डाटाचा हा जो ऍव्हरेज काढलेला आहे यालाच आपण अरिथमेटिक मीन असं म्हणतो. म्हणजेच ऍव्हरेजलाच आपण अरिथमेटिक मीन किंवा शॉर्ट मध्ये मीन असंही म्हणतो. मग इथं अरिथमेटिक मीन किंवा मीनचा वापर करत असताना आपण जर एखादा डाटा जास्त असेल तर तो या पद्धतीने आपण नाही पाहायचा. तो टेबल फॉर्म मध्ये दिलेला असतो त्यावेळी मीन कसा फाइंड आउट केला जातो हे डायरेक्ट टेबलच्या साहाय्याने सुरुवातीला शिकूया आणि नंतर तो टेबल कसा तयार करायचा म्हणजेच रफ डाटावरून आपण तो टेबल कसा तयार करायचा हे थोडंसं समजावून घेऊया. इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड सुरुवातीला एक क्वेश्चन दिलाय पहा. The following table shows the number of saplings planted by 30 students. Fill in the boxes and find average number of saplings planted by each student. इथं ऑलरेडी आपल्याला टेबल तयार दिलेला आहे. सुरुवातीला तयार टेबल मध्ये आपण मीन फाइंड आउट करायला शिकूया. त्यानंतर टेबल तयार कसा करायचा आणि त्यावरून मीन कसा फाइंड आउट करायचा हे आपल्या लक्षात येईल. इथं आपल्याला काय सांगितलं पहा इथं कॉलम्स दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम मध्ये नंबर ऑफ सॅपलिंग्स म्हणजे कुणी किती रोपं लावलेली आहेत. समजा एक रोप किती जणांनी लावलं 2 रोप 3 रोप 4 रोप म्हणजे काही व्यक्ती असे आहेत काही स्टुडंट्स असे आहेत की त्यांनी फक्त एकच सॅपलिंग केलेले आहे काही जणांनी 4-4 सॅपलिंग्स केलेले आहेत. मग ही सॅपलिंग करणाऱ्या स्टुडंटची संख्या किती आहे दॅट मीन्स नंबर ऑफ स्टुडंट्स इथं आपल्याला पुढे दिलेले. याचा अर्थ आपण असा घ्यायचा एकच सॅपलिंग करणारे जे स्टुडंट्स आहेत ते 4 आहेत. त्यांनी 2 सॅपलिंग्स केले असे 6 स्टुडंट्स आहेत. 3 सॅपलिंग करणारे 12 स्टुडंट्स आहेत. 4 सॅपलिंग करणारे 8 स्टुडंट्स आहेत. आता टोटल सॅपलिंग किती आहे ते आपल्याला चेक करायला हवं. त्यासाठी आपण काय करूया ज्यांनी एकच सॅपलिंग केले असे 4 स्टुडंट म्हणजे या दोघांचा जो गुणाकार आहे 1 4 जार 4 प्रत्येकी 2 रोपं लावली असे 6 विद्यार्थी आहेत म्हणजे 6 जणांनी 2-2 रोपं लावली म्हणजे 6 आणि 2 यांचा जर गुणाकार केला 6 2 जार 12 म्हणजे टोटल तिथं जे सॅपलिंग आहेत ते 12 झाले. म्हणजे या दोन जे नंबर्स आहेत त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय. सेम वे 12 3 जार 36 म्हणजे 12 स्टुडंट्स आहेत ज्यांनी प्रत्येकी 3 सॅपलिंग्स केलेले आहेत म्हणजे त्यांचे टोटल सॅपलिंग होतात 36. सेम वे 8 स्टुडंट्स आहेत त्यांनी प्रत्येकी 4 जे प्लांट्स आहेत ते सॅपलिंग केलेले आहेत म्हणजे 4 8 जार 32 म्हणजे टोटल सॅपलिंग जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण यांची सम घेऊया. म्हणजेच 6 प्लस हा 4 10 10 प्लस 4 14 कॅरी ऑन 1 3 प्लस 3 6 7 8
म्हणजे 84 प्लांटिंग म्हणजे सॅपलिंगचं प्लांटेशन झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि टोटल स्टुडंट जर आपण चेक केले तर साहजिकच आहे 30 असणार आहेत. आपण इथे चेक करूया. 8 + 2 10, 10 + 6 + 4 10, 10 + 10 20, कॅरी ऑन टू 2 + 1 3 दॅट इज 30. म्हणजे व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर लक्षात येईल, की एकूण जे 30 स्टुडंट्स आहेत, त्यांनी 84 सॅपलिंग्स केलेले आहेत प्लांट. मग आपल्याला याची जर एव्हरेज काढायची असेल तर साहजिकच आहे, एवढे सॅपलिंग झालेत म्हणजे नंबर ऑफ स्कोर्स जो आहे, टोटल स्कोर जी सम आहे ती 84 आहे. म्हणजे 84 ला आपण 30 ने डिव्हाइड करायला पाहिजे. म्हणजेच इथं आता अरिथमेटिक मीनच्या भाषेमध्ये म्हणजे फॉर्म्युला फाइंड आउट करत असताना आपण काय म्हणतो पहा, जो हे इन्फॉर्मेशन दिलेला आहे, जो डाटा आहे, जो आपला स्कोर आहे, त्याला एक्स-आय म्हटलं जातं. तो स्कोर किती वेळा रिपीट झाला, ती फ्रिक्वेन्सी असते. ती एफ-आय न इंडिकेट केली जाते. आणि या दोघांचा आपण जो गुणाकार करतो त्याला आपण एफ-आय एक्स-आय म्हणतो. टोटल स्कोरची जी सम असते म्हणजेच समेशन ऑफ एफ-आय एक्स-आय म्हणणार. याला आपण फ्रिक्वेन्सीच्या बेरजेनं म्हणजेच एन ने डिवाइड करतो. म्हणून मीन म्हणजेच एक्स बार फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला असा होतो समेशन ऑफ एफ-आय एक्स-आय डिवाइडेड बाय एन. म्हणजेच एफ-आय एक्स-आय ची जी समेशन आहे ती 84 आहे आणि टोटल स्टुडंट्स आहेत ते 30 आहेत. याला डिवाइड करायचं सुरुवातीला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर काय होईल पहा 3 1 जा 300, 3 2 जार 6, कॅरी ऑन 2, 3 8 जार 24 म्हणजेच 28/10 होईल म्हणजेच 2.8. म्हणून फायनली आपण असं म्हणू शकतो की एव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इज 2.8. म्हणजे सर्वसाधारणपणे 2.8 जे प्लांटेशन आहे ते प्रत्येक स्टुडंटने केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्याला इथं सांगितलेलं आहे की 1 सॅपलिंग किती स्टुडंटनी केलं, 2 सॅपलिंग किती स्टुडंटनी केलं, असं न करता आपल्याला रफ डाटा देतात म्हणजे स्कोर्स देतात. कुणी 1 म्हणजे या पद्धतीने दिलेला असतो. कुणी 1 प्लांटिंग केलं, कुणी 4 केलं, कुणी 2, 1, 2, 3, 6 या पद्धतीने आपल्याला रफ डाटा दिलेला असतो. तर या रफ डाटाच्या आधारे आपण अशा पद्धतीने हा टेबल बनवायचा. हा जो दिलेला स्कोर आहे तो असेंडिंग ऑर्डरनं मांडून घ्यायचा. तो किती वेळा फ्रिक्वेंट झालाय तो फाइंड आउट करायचा आणि त्याच्या आधारे मीन काढायचं. उदाहरणं पुढे आपण पाहणार आहोत. परंतु प्रत्यक्ष टेबलचा सराव होण्यासाठी एक टेबल बेस्ड अजून एक क्वेश्चन पाहूया. म्हणजेच हा नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. The following table shows the electricity in units used by 25 families of Iklara village in a month of May. Complete the table and answer the following questions. आपल्याला 25 फॅमिलीचा सर्वे करून त्यांनी किती इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा इथं दिलेला आहे आणि आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे आणि इथं काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. टेबल जर ऑब्झर्व केला तर लक्षात येईल की हा जो फर्स्ट कॉलम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी युज्ड इन युनिट्स दिलेले आहेत म्हणजे 30 युनिट्स वापर करणारे फॅमिलीज किती, 25 युनिट्स वापर करणारे फॅमिलीज किती, अशा पद्धतीने इथे युनिट्स दिलेले आहेत आणि या युनिट्सनुसार त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या फॅमिलीचे नंबर्स इथे दिलेले आहेत म्हणजेच नंबर ऑफ फॅमिलीज. मग सुरुवातीला हा जो स्कोर असतो त्याला आपण एक्स-आय म्हणतो आणि त्याची ही किती वेळा फ्रिक्वेंट झाला म्हणजे ती फ्रिक्वेन्सी पुढच्या कॉलम मध्ये असते. या दोघांचा आपण गुणाकार करतो म्हणजे समेशन ऑफ एफ-आय एक्स-आय. कारण आपल्याला फायनली ज्यावेळी मीन फाइंड आउट करायचा असतो तेव्हा मीनचा फॉर्म्युला म्हणजेच एक्स बारचा फॉर्म्युला असा आहे समेशन ऑफ एफ-आय एक्स-आय अपॉन एन. म्हणजे या दोघांचा भागाकार करत असतो. पण हितली संख्या येण्यासाठी सुरुवातीला आपण हे जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते करून घेऊया. म्हणजे सुरुवातीला 30 इंटू 7 3 7 जार 21 हा 0 आहे असा असेल. 45 2 जार 90 होईल. 6 8 जार 48 हा 0 तसाच असेल. 5 5 जार 25 कॅरी ऑन 2. 5 7 जार 35 प्लस 2 दॅट इज मीन्स 37. 9 3 जार 27 आणि तो 0 तसा असेल म्हणजे आपण इथं एक्स-आय आणि एफ-आय या दोघांचा प्रोडक्ट फाइंड आउट केला. आता ही सगळी बेरीज करूया. टोटल 25 फॅमिलीज आहेत. याचा अर्थ फ्रिक्वेन्सीची जी सम आहे ती 25 येणार. तुम्ही डायरेक्ट लिहा अथवा चेक करू शकता. हे 7 + 3 10 हा 8 + 2 10 10 + 10 20 + 5 म्हणजे 25 होईल. सेम वे आपण एफ-आय एक्स-आय ची जी सम आहे ती फाइंड आउट करू. म्हणजेच हा 5 7 + 7 14 14 + 8 that is means 22 22 + 10 that is means 32 carry on 3 3 + 2 5 5 + 3 8 8 + 6 14 म्हणजे 14 25 होईल.
आता आपल्याला त्याचा मीन फाइंड आउट करायचा असेल तर या दोघांचा भागाकार करायला पाहिजे. म्हणजे थोडंसं मी इथं रफ करतोय. म्हणजे हा 1425 डिवाइडेड बाय 25 जर केला तर 25 वन जार 25 5 जार 125 म्हणजे 142 मधून 125 जर सबट्रॅक्ट केला तर काय राहील पहा. 5 प्लस 7 12 कॅरी ऑन 1 4 मायनस 3 दॅट इज मीन्स 1 हा 0 आणि पुन्हा पुढे 5 आहे तो कॅरी झाला. दॅट इज मीन्स 25 7 जार 175 म्हणजे 57 हा त्याचा मीन असेल. जर पुढे 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 क्वेश्चन मध्ये विचारला असेल तर आपण तो देऊ शकतो. आपल्याला यावर आधारित क्वेश्चन कसे विचारलेले पहा. फर्स्ट क्वेश्चन असा आहे. हाऊ मेनी फॅमिलीज युज्ड 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. त्यांनी 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी वापरली. अशा फॅमिलीज किती. साहजिकच आहे अशा फॅमिली 2 आहेत. म्हणजे इथं आपण 2 फॅमिलीज युज्ड 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहू शकतो. सेकंड क्वेश्चन असा आहे. स्टेट द स्कोअर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. त्याची फ्रिक्वेन्सी 5 आहे. म्हणजे 5 फॅमिली अशा आहेत की त्यांनी सेम यूज केलंय. म्हणजे या 5 फॅमिली त्यांनी 75 युनिट इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे. तो स्कोअर विचारलेला आहे. याचाच अर्थ 75 युनिट हा आपण त्याचा स्कोअर सांगू शकतो. तर फाइंड एन सांगितलेलं आहे जे आपण 25 फाइंड आउट केलं आणि समेशन ऑफ एफ आय एक्स आहे जे आपण 1425 इथं फाइंड आउट केलेलं आहे. फायनली असं विचारलंय. फाइंड द मीन ऑफ द इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. मग याचा मीन आपण आता फाइंड आउट केलेला आहे. याचा मीन जो आहे म्हणजेच एक्स बार जो आहे तो फाइंड आउट केलेला 57. अशा पद्धतीने आपण हा टेबल कंप्लीट केला आणि त्यावर आधारित असणारे हे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व्ह केले. आता आपल्याला रफ डाटा दिला जातो आणि फायनली सांगितलं जातं फाइंड द मीन. अशा वेळी आपण संपूर्ण टेबल तयार करायला हवा आणि नंतर फॉर्म्युला वापरून मीन फाइंड आउट करायला हवा. म्हणजेच यावर आधारित प्रत्यक्ष एक उदाहरण पाहूया म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. क्वेश्चन कसा आहे पहा. द नंबर ऑफ मेंबर्स इन द 40 फॅमिलीज इन विल्लार आर ॲज फॉलोज. 40 फॅमिलीज मध्ये प्रत्येक फॅमिलीत किती किती मेंबर आहेत तो आपल्याला डाटा इथे दिलेला आहे. जसं फर्स्ट फॅमिलीमध्ये 1 मेंबर, सेकंड फॅमिलीमध्ये 6 मेंबर, पुन्हा 5 4 3 या पद्धतीने हे मेंबर्स आहेत. नंबर ऑफ मेंबर्स आहेत. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. हा जो डाटा दिलेला आहे याच्या आधारे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचा आहे. जसं मी तो ऑलरेडी फक्त ब्लँक तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला त्याचा मीन फाइंड आउट करायचा आहे. आपण नेहमी हा जो स्कोअर असतो ज्याला आपण रफ डाटा म्हणतो तो फर्स्ट कॉलम मध्ये घेतो. हा स्कोअर काय सांगतोय की हे 1 मेंबर 6 मेंबर हे फॅमिली मधले मेंबर्स आहेत. दॅट इज मीन्स द नंबर ऑफ मेंबर्स आहेत. म्हणून आपण फर्स्ट कॉलम मध्ये इथे सुरुवातीला लिहूया नंबर ऑफ मेंबर्स. म्हणजेच याला आपण एक्सआय असं म्हणतो. पण हे लिहित असताना आपण कमीत कमी स्कोअर किती आहे आणि हायेस्ट स्कोअर किती आहे याचा विचार करायचा. टेबल ऑब्झर्व केल्यानंतर कमीत कमी स्कोअर 1 जाणवतो आणि मॅक्झिमम स्कोअर तुम्हाला इथं 7 जाणवेल. म्हणजेच 1 to 7 असेंडिंग ऑर्डर सगळे स्कोअर लिहायचे. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने नंबर ऑफ मेंबर्स लिहिले. याच्या आधारे आपण याची फ्रिक्वेन्सी लिहितो ज्याला आपण एफ आय असं म्हणतो. म्हणजेच 1 स्कोअर असणाऱ्या फॅमिलीज किती, म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये एकच मेंबर आहेत अशा फॅमिली किती, ज्या फॅमिलीमध्ये 2 मेंबर आहेत अशा फॅमिलीज किती. यासाठी आपण हा कॉलम घेतलेला आहे. हा कॉलम मी मुद्दाम एक एक्स्ट्रा केलाय. त्याचा थोड्या वेळानंतर तुम्हाला अर्थ लक्षात येईल. म्हणजेच इथं आपण ज्या फॅमिलीज लिहिणार आहेत ते या मेंबर पैकी किती फॅमिलीज आहेत असा त्याचा अर्थ असतो. म्हणजेच इथं आपण म्हणू शकतो नंबर ऑफ फॅमिलीज. आणि हा एक्सआय आणि हा एफ आय यांचा गुणाकार असणारा कॉलम म्हणजे एक्सआय इंटू एफ आय अथवा एफ आय इंटू एक्सआय असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला 1 मेंबर असणाऱ्या फॅमिली जर शोधायची असते तर प्रत्येक वेळी हा इथं एकदा 1 आहे पुन्हा पुढे 1 आहे असं प्रत्येक वेळी शोधत बसायला पाहिजे. मग असं करायचं नसतं. म्हणून आपल्या सोयीसाठी इथं काही खुणा करायच्या असतात ज्याला आपण टॅली मार्क्स असं म्हणतोय. या खुणा कशा करायच्या ती कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. इथं एकदा हा एक मेंबर झाला म्हणून इथं आपण हा कॅन्सल केला त्याची खुणी इथं केली. त्यानंतर 6 त्यानंतर इथं. तर आता मी 2-2 नंबर घेतोय. 5 4 म्हणजे 5 4 3 2 3 2 या पद्धतीनेच करायचं म्हणजे आपल्याला सोयीस्कर होतं. 7 2 7 2 3 4 3 4 5 6 5 6 4 6 4 6 2 3 2 3 2 1
2 1 4 5 4 5 6 6 7 त्यानंतर 3 त्यानंतर 4. आता इथं 4 म्हणजे लक्षात घ्या, इथं मला खूण करायचे. पण अशाच जर आपण खुणा करत राहिलो, तर नंतर मोजताना प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण 4 खुणा झाल्यानंतर 5वी खूण अशी करायची. म्हणजे त्याचा एक बंच करायचा. पुन्हा 6, 7, 8, 9 पुन्हा 10वी खूण अशी करायची. अशी पद्धत असते. तर आपल्याला 4 इथं खूण करायची आहे. म्हणून 4 ची मार्क आपण अशा पद्धतीने करणार. म्हणजे हा 5 चा एक बंच तयार झाला. सेम वे 5, 2, 2 चा पुन्हा बंच तयार होतोय. 4, 3, 3 चा पुन्हा बंच तयार होतोय. पुन्हा 2, 3, 5, 5 एक बंच तयार झाला एक्स्ट्रा 5, 4, 6, 4, 6 चा पुन्हा बंच तयार झाला. 2, 3, 2, 3, 5, 6, 5, 6, 4, 2, 4, 2 या पद्धतीने आपण ह्या टॅली मार्क्स करायचे. या टॅली मार्क्स करत असताना जरी हे सोपं असेल, तरी खूप काळजीपूर्वक करायचे. कारण यामध्ये काय होतं पहा, जर तुम्हाला 4 या रो मध्ये जर खूण करायची असेल आणि तुम्ही जर ते 5 मध्ये केली, तर एका वेळी 2 चुका होतात. म्हणजे इथे एक खूण कमी होते आणि इथे एक जास्त होते. तर फ्रिक्वेन्सी इथली कमी होते आणि इथली वाढते, तर इथले दोन्ही रो चुकवू शकतात. त्यामुळे ह्या खुणा ज्या आहेत, त्या आपण व्यवस्थित करायच्या आहेत आणि ह्या खुणा मोजून किती आहेत, त्या आपण फक्त पुढे लिहूया. टॅली मार्क्स इथं 2 आहेत. याचा अर्थ 1 मेंबर असणाऱ्या फॅमिलीज 2 आहेत. इथं 5 चा हा एक सेट आणि पुढे 3 म्हणजे 8 आहेत. म्हणजे 2 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज 8 आहेत. सेम वे इथं 5 प्लस 2 म्हणजे 7 फॅमिलीज आहेत. 5 प्लस 3 मीन्स 8 फॅमिलीज आहेत. 5 प्लस 2 7, 5 प्लस 1 6 आणि 2 या पद्धतीने या फॅमिलीज आहेत. पुन्हा चेक करूया या फॅमिलीज म्हणजे 40 फॅमिलीज व्हायला पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण एन असं म्हणतो. म्हणजे जर ऍडिशन केली तर काय होईल पहा. 6 प्लस 2 8, 8 प्लस 2 10. हा 10 चा एक कॉलम झाला. 10 प्लस 8 18, 18 प्लस 7 दॅट इज मीन्स 25, 25 प्लस हे 15 म्हणजेच 40. या पद्धतीने एन आपल्याला 40 मिळेल. त्यानंतर आता आपण एफ-आय आणि एक्स-आय यांची प्रॉडक्ट फाइंड आउट करायचं आहे, कारण आपल्याला मीन फाइंड आउट करायचं असतं. 1 2 जार 2, 2 8 जार 16, 7 3 जार 21, 8 4 जार 32, 7 5 जार 35, 6 6 जार 36, 2 7 जार 14. याचा अर्थ असा झाला की हे टोटल फॅमिली मेंबर्स झाले. म्हणजे ह्या 2 फॅमिलीमध्ये 1 मेंबर आहेत. 8 फॅमिलीजमध्ये 2 मेंबर्स आहेत. हे टोटल मेंबर्स झाले. ऑल पीपल्स झाले. या सगळ्यांची बेरीज करतो म्हणजे समेशन ऑफ आपण त्याला एफ-आय एक्स-आय असं म्हणतो. हे न लिहिता डायरेक्ट फक्त सम लिहिली तरी चालेल. म्हणजे आता इथे सम करत असताना पहा 6 प्लस 4 10, 6 plus 4 10, 10 plus 5 15, 15 plus 2 17, 18, 19 20, 26. Carry on 2, 2 plus 1 3, 3 plus 9 12, 12 plus 3 that is means 15. म्हणजे 156 ही टोटल सम आलेली आहे. तर आपण फायनली जो आपला फॉर्म्युला लिहायचा आहे, मीन फाइंड आउट करायचा. नाव मीन दॅट इज मीन्स एक्स बार तो फाइंड आउट करत असताना समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन म्हणा किंवा समेशन ऑफ एफ आय म्हटलं तरी चालतंय. हा आपला फॉर्म्युला आहे. एफ आय एक्स आय ची जी सम आलेली आहे ती 156 आली. त्याला आपण 40 ने डिवाइड करायचं. सपोज 2 ने डिवाइड केलं तर 2 20 40, 2 7 जार 2 8 जार पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो. 2 10 जार 2 3 जार 6 कॅरी ऑन 1 2 9 जार 18. 39 अपॉन 10 दॅट इज मीन्स 3.9. याचाच अर्थ याचा जो मीन असेल तो 3.9 आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पर फॅमिलीमध्ये ऍव्हरेजली 3.9 मेंबर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं काय केलं पहा. सुरुवातीला आपल्याला हा जो डाटा दिलेला होता, जो स्कोअर होता, तो फर्स्ट कॉलम मध्ये लिहिला. तो लिहित असताना कमीत कमी स्कोअर किती आहे, मॅक्झिमम स्कोअर किती आहे, तो असेंडिंग ऑर्डरने लिहिला. त्यानुसार आपण या टॅली मार्क्स करत गेलो आणि याची ही टॅली मार्क्सची जी संख्या आहे, म्हणजेच ती आपली फ्रिक्वेन्सी तयार झाली. आणि या फ्रिक्वेन्सीचा आणि या क्लास जो आहे सुरुवातीचा, त्याला आपण स्कोअर असं म्हणतो. या दोघांचा प्रॉडक्ट फाइंड आउट केला. नेहमीच्या पद्धतीने एफ-आय एक्स-आय ची बेरीज आणि एफ-आय ची बेरीज त्याला आपण एन असं म्हणतो. या दोघांची बेरीज केली आणि मीनचा फॉर्म्युला वापरला. याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल पाहूया. फोर्थ क्वेश्चन कसा आहे पहा. द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट्स
submitted by Model High School, Nandpur in last 20 years at the state level science exhibition is 2, 3, 4 and so on. म्हणजे काय दिले पहा, सायन्स आणि मॅथ्सचे जे प्रोजेक्ट आहेत जे सबमिट केलेले आहेत लास्ट 20 इयर्स मधले, म्हणजे फर्स्ट, सेकंड, 3, 4 असे 20 इयर्सचा हा जो काही डाटा आहे तो दिलेला आहे आपल्याला. हा 1 नंबर म्हणजे फर्स्ट इयरचा, हा सेकंड इयर, हा थर्ड इयर, या पद्धतीने हा 20 इयर पर्यंतचा हा डाटा दिलेला आहे. प्रत्येक इयर मध्ये सायन्स मॅथ्सचे किती प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत ते सांगितलं. म्हणजे फर्स्ट इयरला 2 प्रोजेक्ट सबमिट केले, हे 3 प्रोजेक्ट, 4 प्रोजेक्ट, म्हणजे हा नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आहेत हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. याच्या आधारे आपल्याला असं विचारलंय, प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ द डाटा. नेहमी आपण हा दिलेला जो डाटा असतो तो म्हणजेच आपला स्कोअर फर्स्ट कॉलम मध्ये लिहितो. हा नंबर काय सांगतोय की प्रोजेक्टचे नंबर सांगतात, नंबर ऑफ प्रोजेक्ट. त्यासाठी आपण लिहून घ्यायचं आहे नंबर ऑफ प्रोजेक्ट. प्रोजेक्टची जी संख्या आहे ज्याला आपण XI असं म्हणतो ते फर्स्ट कॉलम मध्ये. मिनिमम प्रोजेक्ट 1 आहे, मॅक्झिमम प्रोजेक्ट 5 आहे. थोडंसं डाटा ऑब्झर्व केलं की आपल्या लक्षात येतं. त्यानुसार आपण 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने हे असेंडिंग ऑर्डरने लिहायचं. मग हे प्रोजेक्ट किती वर्षी, म्हणजे एक प्रोजेक्ट किती वर्षी, 2 प्रोजेक्ट किती वर्षी आपण म्हणजे त्या हायस्कूलनं सबमिट केलेले आहेत हे लक्षात येण्यासाठी आपण टॅली मार्क्स करतो. हे आपण आपल्या सोयीसाठी एक कॉलम ऍड केला टॅली मार्क्स, आणि याच्या आधारे 5 प्रोजेक्ट किती वेळा आला, 4 प्रोजेक्ट किती वेळा आला, म्हणजेच नंबर ऑफ इयर्स किती आहेत ही त्याची फ्रिक्वेन्सी असेल. नंबर ऑफ इयर्स म्हणजेच हे 20 इयर्स ह्याची सम येते, ज्याला आपण FI असं म्हणतो. जेणेकरून एन ची जर बेरीज फाइंड आउट केली या सगळ्याची तर ती 20 यायला पाहिजे. हा XI आहे, FI आहे. आपण FI इंटू XI यांचा प्रोडक्ट इथे घेतो. पण नेहमीच्या पद्धतीने आपण थोड्याशा टॅली मार्क्स करूया म्हणजे लक्षात येईल. 2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2, 3, 1, 3, 5, 4, 3, 3चा इथं बंच तयार झालेला आहे. 2, 2, 2 चा सुद्धा झालेला आहे. 3, 2 या पद्धतीने आपण ह्या टॅली मार्क्स करून घेतल्या. याचाच अर्थ 1 प्रोजेक्ट प्रेझेंट केला असं 3 वेळा झालेलं आहे. 2 प्रोजेक्ट प्रेझेंट केले असं 6 टाइम्स झालेलं आहे. म्हणजेच हा 5 प्लस 6 इथं 3 आणि इथं 2 या पद्धतीने हे प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. या सगळ्यांची सम चेक करा, 20 यायला पाहिजे. 6 प्लस 6 12 प्लस 6 18 प्लस 2 20. आता आपण या दोघांचा प्रोडक्ट फाइंड आउट करायचा. 3 1 जा 3, 6 into 2 12, 6 into 3 18, 3 4 जार 12, 5 10 2 जार 10 आणि या सगळ्याची सम करायची. म्हणजेच हा 3 प्लस 2 5, 8 प्लस 2 10, 10 प्लस 5 म्हणजे 15, कॅरी ऑन 1, 1 प्लस 1 2, 3 4 5, हा 4 प्लस 1 5 म्हणजे आपल्याला जी समेशन ऑफ FI आली ती 55 आली. याच्या आधारे आपण म्हणू शकतो देअरफॉर मीन फाइंड आउट करत असताना म्हणजेच एक्स बार त्याला लिहिलं जातं. हे फाइंड आउट करतो म्हणजे समेशन करतो FI ची, त्याला डिवाइड करतो n किंवा समेशन ऑफ FI असं म्हटलं तरी चालतंय. दोन्हीपैकी काही म्हणू शकता. पण आपण ज्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत त्या जर इथं सबस्टिट्यूट केल्या म्हणजे FI ची सम म्हणजे ही 55 ती आपण इथं लिहिली आणि FI ची सम म्हणजे 20 ती इथं लिहिली, तर आपण काय असेल भागाकार करू शकतो. शक्यतो इथं तुम्ही डायरेक्ट भाग लावू शकत असाल, लावू शकता. अथवा एक काम करायचं, जर तुम्हाला पॉइंटमध्ये भाग लावत असताना अडचणी येत असतील तर अशा वेळी एक ट्रिक लक्षात घ्या. जर तुमचा डिनॉमिनेटर 10 100 या मल्टिपल मध्ये येत असेल तर आणायचा. सपोज 20 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केला तर 100 होतो, म्हणजे याचा 5 टाइम्स केला. डिनॉमिनेटरचा 5 टाइम्स केला म्हणजे न्यूमरेटरचा सुद्धा 5 टाइम्स करूया. म्हणजे 5 5 जार 25, कॅरी ऑन 2, 5 5 जार 25 प्लस 2 दॅट मीन्स 27. म्हणजे डिनॉमिनेटर जर आता 100, 10 किंवा 1000 असेल तर त्याचा उपयोग काय करायचा, 100 ने डिवाइड करायचा आहे. म्हणजे 2 डेसिमल घर आपण लेफ्ट साइडला येणार, म्हणजेच 2.75. जर तुम्ही आहे असा जरी इथं भाग लावला म्हणजे सुरुवातीला 2 न लावला त्यानंतर एक 0 कॅन्सल केला तरी सुद्धा फायनल आन्सर तेच येतं. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर द मीन ऑफ द डाटा इज 2.75. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण अरिथमेटिक मीन म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो हे पाहिलं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.